शिक्षणाचा वापर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी करा. पण म्हणजे मागं जेव्हा तुम्ही देऊळ बंद केला होता तो आणि आत्ताचा तुम्हाला काय काय म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये काय बदल जाणवतोय आता? कॅरेक्टर्सच काय बदलू शकत नाही, कारण शेवटी स्वामीच आहेत ते. इथे काय आणि तिथे काय, स्वामी ते स्वामीच. माझ्या चालण्यामध्ये फरक पडलाय, पण त्यांनी कृपा केली माझ्यावर की खपवून येतं, ते चाललं सगळं व्यवस्थित. म्हणजे त्यांनी चालवलं मला. त्यात 33 तास सलग शूट करायला लावलं. हो, मला कसं तरी वाटतं ते बोलायला. माझ्याकडे नट घाबरते. सलग 33 तास, सलग 33 तास शूटिंग तरी. सांगा काय झालं? नाही, काय झालं सांगतो. पहाटेची वेळ होती आणि आता नवीन सीन करायचं आपल्याला. आता हे म्हणल्यानंतर समजच की पुढं काही शब्द बोलायचं कारणच नाही कोणी. म्हणलं 33 तास झाले, घडलं बघतं सगळं. काल सकाळी सुरू झालं, आज अजून पहाट झाली. म्हणलं काय चाललंय, तर कोणाला सांगायचं काय बाबच नाही ना, कारण दबदबा जबरदस्त आहे. आणि मग शेवटी घरगुती मॅटर बहिणींकडे गेलो आम्ही. बहिणीनं म्हटलं हो ते सांगा साहेबांना, 37 तास झाले, 33 तास झाले, अजून चालूच आहे शूटिंग, आता नवीन सीन करायचं म्हणतात. तर बोलले ते 33 तास झाले. मी त्याला कळलंच नाही कधी सुरू केलं आणि कधी संपतंय. फक्त संपवायचं होतं आपल्याला काम, एवढंच डोक्यात. त्यामुळे मला हे आवडलं का की खरंच असं वर्कहोल की असायला पाहिजे नटांनी, पण शरीर थकतं ना. त्यामुळे हात जोडून विनंती केली, म्हटलं प्लीज सोडा मला. हात जोडून मोजनची विनंती केली असेल ना. अहो तरडे, तुमचं वय किती आहे माहित नाही, तुमचं चालूच आहे रोल साऊंड. आता ऐका, आता मी पडेन, मी 75 आहे हो, तर जरा आता कृपा करा. आणि माझ्या एकदा नदी ओलांडायची होती आम्हाला. तर नदी ओलांडली आम्ही जाऊन तू बसलीकडे, तर एक अनोळखी माणूस दिसला. म्हणलं माझीच तुमच्याकडे. उद्विग्न झालो तुम्ही, मग काय करायचं काय. म्हणलं माचीस तुमच्याकडे. आता काही कळेल का माचीस मागतायत, बाकी सगळं करायला बसले होते माझ्या शेजारी, माचीस का मागतायत. म्हणलं एक काम करा, लाकडं आणा, त्याची शिता पेटवा, मला झोपवा त्याच्यावर आणि पेटून टाका. नाही, त्या तरड्याला बोलून त्याला काडी लावायला सांगा. आता मी नाही नदी डोंगर नाले पार करणार. ही काय पद्धत आहे का नदीतनं पळा. तुमची अशी परीक्षा किंवा असा त्रास, परीक्षा जरा चांगला शब्द झाला, यापूर्वी तुम्हाला असा कुणी दिला होता इतकं राबवलं असं? प्रकाश झा. अच्छा, त्या सिनेमात गंगा जमुना हे म्हणजे हिंदीतले प्रकाश झा आणि मराठीत तरडे. सेम, काही फरकच नाही. मॉब क्लिअर सगळं तेच करायचे. मॉब व्हायचं सगळं हे सांभाळत आरडाओरडा आवाज काय. मॉब पेपर मी सगळं डायरेक्शन यांचंच, लेखन यांचंच, संवाद यांचेच. ते 33 तास केलं तेव्हा ज्युनियर आर्टिस्ट पळून गेले. हो, ते पळून गेले होते आमच्या इथल्या कलाकारांनी सगळे ड्रायव्हर जमा केले. मला माहितीच नाही ना, कारण मला तर लोक दिसत होती. तर पिट्या म्हटला, पिट्या ईपी क्रिएटिव्ह प्रोड्युसर, म्हटलं इकडे आहे ना. आणि म्हटलं सगळं तर चाललंय ना, आता ऐक ना, हे जे दिसत आहेत ना समोर ज्युनियर आर्टिस्टचे कपडे घालून, ते ज्युनियर आर्टिस्ट नाही आहेत. ज्युनियर आर्टिस्ट केव्हाच पळून गेले. म्हटलं मग हे कोण आहेत? आपल्या कलाकारांचे नातेवाईक शूटिंग पाहायला आलते, त्यांना त्यांचे कपडे घालून आणि सगळे ड्रायव्हर ते कपडे घालून उभे आहेत. रे ज्युनियर्स गेले बाबा पळून. आणि मग काय बोजो मी अजिबात सुसंस्कृत